तर मित्रांनो, हॉटेल 7777चे जे शेफ आहेत आचार्य ते आपल्यासोबत आहेत. रोहित दादा, जे हॉटेल 7777चं जेवण महत्त्वाचं म्हणजे काय आहे, जे बोकडाचं बेत वगैरे जे आहे ना ह्यांच्या हातून बनलं जातं आहे. तर रोहित दादा, बोला. रोज किती लिटर रस्सा संपतं काय? दररोज साधारणतः आपण 750 लिटर रस्सा बनवतो. 750 लिटर? हां. म्हणजे आळणी आणि हे दोन्ही मिळून? आळणी नाही, आळणी रस्सा वेगळा असतो आणि तिखट रस्सा वेगळा. अरे वा. तिखट रस्सा 750 लिटर बनवतो. फक्त तिखट रस्सा 750 लिटर? हां. आणि आळणी? आळणी ते कधी मापलंच नाही. हां हां. आणि बकऱ्याचं कसं आहे? बकरे आपली सरासरी 15-16च्या आसपास जाते. एक नंबर, बेस्टच. आता ह्याच्यानंतर ना, म्हणजे आता श्रावण संपलाय, श्रावणामध्ये काय फरक जाणवला आहे का तुम्हाला? श्रावणभर आपलं हॉटेल बंद होतं, आपल्या हॉटेलचं काम चालू होतं, त्यामुळे काय फरक जाणवला नाही. हां हां, ते आहे की. म्हणजे श्रावणामध्ये व्हेज जेवण चालू होतं का पूर्णच थांबवलं होतं? नाही, पूर्ण म्हणजे हॉटेलच बंद होतं आपलं. म्हणजे मित्रांनो, श्रावण महिन्यात आहे ना पूर्ण डागडुजीचं काम चालू होतं. आणि मला विशेष करून इथली जी स्वच्छता आहे ना ती आवडली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्व्हिसमध्ये एकाही स्टाफने त्यांना त्रास होत आहे किंवा गर्दीचा त्रास होतो आहे असं त्यांनी दाखवलं नाही. सगळ्या कस्टमरकडे योग्य पद्धतीने त्यांनी लक्ष दिलेलं आहे. आणि रोहित दादा, तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही एवढं चांगलं जेवण केलेलं आहे की मन तृप्त झालं आमचं. कधी या नक्की. नक्कीच नक्कीच. तर आता आपण आपल्या मार्गी निघूयात, सोलापूरकडे निघूयात. चला, धन्यवाद, खूप खूप आभार. आणि लखन दादा जर आले तर त्यांना आमची ओळख नक्की सांगा, येऊन गेले म्हणून. ओके, चला. वा वा वा.